हॅलो एव्हरीवन वेलकम ऑल. सो आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहे इनपुट फंक्शन जे की आहे स्कॅनफ. आय होप तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल, या आधीचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण आउटपुट फंक्शन प्रिंट बद्दल शिकलो. सो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहे की तुम्हाला समजा युजरकडनं काही इनपुट घ्यायचं असेल. आतापर्यंत आपण काय केलं की एक व्हेरिएबल घेतला, त्या व्हेरिएबलमध्ये काहीतरी व्हॅल्यू टाकायचो आणि ती व्हॅल्यू मग प्रिंटएफ फंक्शन यूज करून ती व्हॅल्यू आपण प्रिंट करत होतो. बट आता व्हॅल्यू जी आहे ती आपण स्वतः न घेता युजर कडनं घेणार आहे. म्हणजे कोणीतरी कीबोर्ड मध्ये काहीतरी व्हॅल्यू टाकेल, लेट्स से 10 20 30 40 एनिथिंग, आणि मग ती व्हॅल्यू आपण स्कॅनएफनी इनपुट घेऊ आणि नंतर प्रिंटएफनी आउटपुट देऊ. सो मी थोडं एक वेळा सांगते की आतापर्यंत कसं होत होतं. लेट्स से की तुम्ही एक नॉर्मल एक व्हेरिएबल घेतला, लेट्स से इंट एज इज इक्वल्स टू 25. ओके, तुमचा मेन फंक्शन वगैरे सगळं वरती आहे. मी आता हे सगळं बेसिक स्ट्रक्चर काढत नाही, बट तुमचा मेनच्या आतमध्ये. मग असं केल्यानंतर तुम्ही प्रिंट एफ यूज करायचं, प्रिंट एफ. आणि दोन गोष्टी आहे, फॉर्मॅट स्पेसिफायर. ओके, फॉर्मॅट स्पेसिफायर आपल्याला कुठे कुठे यूज करावं लागते, दोन फंक्शन मध्ये शिकलो आपण. एक की प्रिंट एफ मध्ये आणि एक स्कॅनएफ मध्ये. का बरं? बिकॉज प्रिंटएफ काय करेल, आउटपुट द्यायचं काम करणार आहे आणि स्कॅनएफ काय करणार, इनपुट घेण्याचं काम करणार आहे. सो कधी पण कुठला पण डेटा तुम्हाला प्रिंट करायचा आहे किंवा कुठला पण डेटा तुम्हाला इनपुट घ्यायचा आहे, तर तुम्हाला सांगावं लागेल की कुठल्या टाईपचा डेटा तुम्ही इनपुट घेताय. करेक्ट. होऊ शकते की तुम्ही प्रिंट एफ इनपुट इंटिजर प्रिंट नाही करत आहे, तुम्ही कधी कॅरेक्टर प्रिंट करू शकता, कधी फ्लोट प्रिंट करू शकता. तर तुम्हाला असं कंपायलरला सांगावं लागतं की कुठल्या टाईपचा डेटा तुम्ही प्रिंट करत आहे. सो आपल्याकडे वेगळे वेगळे फॉर्मॅट स्पेसिफायर होतं, %d, %f, %c. मग %f मध्ये पण सुद्धा आपण शिकलो की .2f वगैरे की किती आपल्याला पाहिजे. तसे वेगळे फॉर्मॅट स्पेसिफायरचा वेगळा व्हिडिओ आहे, तो बघू शकता. बट फॉर्मॅट स्पेसिफायर विल बी यूज्ड इन टू फंक्शन. फर्स्ट एक प्रिंटएफ आणि सेकंड एक स्कॅनएफ. वाय? बिकॉज यू नीड टू टेल द कंपायलर की कुठल्या टाईपचा डेटा तुम्हाला आउटपुट द्यायचा आहे आणि कुठल्या टाईपचा डेटा तुम्हाला इनपुट घ्यायचा आहे. करेक्ट. आता आपल्या केसमध्ये तुम्हाला जो डेटा इनपुट घ्यायचा आहे तो कुठल्या इंटिजर टाईपचा. सो इंटिजर टाईपचा डेटा म्हणजे कुठला फॉर्मॅट स्पेसिफायर, %d. ओके, तुम्ही हे फॉर्मॅट स्पेसिफायर देणार आहे आणि त्यानंतर हा फॉर्मॅट स्पेसिफायर रिप्लेस होईल कशाने, तुमच्या व्हेरिएबलनी. सो जो काही व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू असेल ती इथे रिप्लेस होईल. करेक्ट. ती व्हॅल्यू इथे रिप्लेस होईल आणि म्हणजे एज मध्ये 25 आहे, तर इथे तुम्हाला काय मिळणार आहे, आन्सर 25. तुम्हाला 25 प्रिंट मिळेल, आउटपुटमध्ये 25 मिळणार आहे. सो आणि ते पण लक्षात ठेवा की जे काही डबल कोट्स मध्ये आहे तेच व्हॅल्यू प्रिंट होते. हे एज एक जस्ट नेम ऑफ द व्हेरिएबल आहे जे रिप्लेस करते फॉर्मॅट स्पेसिफायरला. जेव्हा एक्झिक्युशन ह्या लाईन वरती जाईल तेव्हा त्याला कळणार की अरे %d आहे म्हणजे इंटिजर टाईपचा डेटा आहे, तर तो बघेल की एज मध्ये काय डेटा आहे, तर तो प्रिंट करेल. हे प्रिंटएफ ची स्टोरी होती. बट काय होतं प्रिंटएफ मध्ये पण, जसं लेट्स से तुमची मेमरी आहे ही. ओके, दिस इज युअर मेमरी. तुमच्या कम्प्युटर, मशीन, लॅपटॉप जे काही आहे, फोनची मेमरी आहे. तर फर्स्ट एक्झिक्युशनला इंटिजर इथे फर्स्ट लाईन, पहिले तर मेन मध्ये सगळ्यात पहिले मेन पासून सुरुवात होते, तर मेन मध्ये केलं, मग इंटिजर नावाचं आलं. तर काय होतं की एक छोटा एक बॉक्स, एक ब्लॉक एक क्रिएट होईल. त्याचं नाव काय असेल, एज. ओके, त्या ब्लॉकचं नाव काय असेल, एज. आता हा ब्लॉक इतका राहू शकतो, हा इतका पण राहू शकतो, किंवा हा इतका, किती पण. तर हे डिपेंड कशावर करणार आहे, साईज. ओके, तुमच्या डेटा टाईपची साईज आपण ते शिकणार आहे, साईज वगैरे. बट ती साईज कुठून कळते, ह्या इथनं. इंट आहे ना, इंट म्हणजे 4 बाईट्स. सो तो बरोबर 4 बाईटचा एक ब्लॉक बनवणार आहे, जो की हा ब्लॉक बनवला. ते पुढे बघू. बट हे बिहाइंड द सीन असं होईल. आणि यात काय होणार, सॉरी, यामध्ये. ओके, सो एज नावाचं हे एज आहे. एज नावाचं हा डब्याचं नाव झालं एज, जो की ऍड्रेस आपण म्हणतो ना की व्हेरिएबल इज द नेम ऑफ द लोकेशन. ह्या लोकेशनचं नाव काय आहे, एज. या एज नावाच्या लोकेशन मध्ये तुमची व्हॅल्यू काय केली, 25. ओके, हे सगळं कशामुळे, हे सगळं कुठे झालं, या लाईन मध्ये एक्झिक्यूट झालं. जिथे तुम्ही एक इंट नावाचा व्हेरिएबल घेतला, त्याचं नाव दिलं एज, त्यामध्ये व्हॅल्यू टाकली 25. नेक्स्ट तुम्हाला प्रिंट करायचं आहे. आता प्रिंट करायच्या वेळेस फर्स्ट त्याला कळलं की अरे हा इंटिजर आहे. सेकंड तो बघेल की मला जी व्हॅल्यू आहे ती कुठनं मिळणार आहे, व्हेरिएबल पासनं. ओके, व्हेरिएबल पासनं ती व्हॅल्यू मिळणार आहे आणि हा व्हेरिएबल मग तो मेमरीमध्ये शोधायचा प्रयत्न करतो. आता यामध्ये खूप वेगळे वेगळे व्हेरिएबल्स, खूप काही गोष्टी असणार आहे, फक्त व्हेरिएबल्स नाही, पुष्कळ काय असणार आहे. तर त्याला व्हेरिएबल कुठे मिळाला, हा एज. इथे त्याला व्हेरिएबल मिळाला आणि त्याने बघितलं की एज नावाखाली काय व्हॅल्यू आहे, 25. तर तो ती व्हॅल्यू 25 घेऊन इथे प्रिंट करेल. म्हणून तुम्हाला तुमच्या आउटपुट कन्सोल वरती काय दिसणार आहे, 25. ओके, 25 तुम्हाला दिसेल. ही प्रिंट ची स्टोरी आहे. बट लेट से की आता सिमिलरली मला एज माहिती नाही, मला ही एज जी आहे ही कोणाकडनं घ्यायची आहे, ही एज मला
युजर कडनं घ्यायची आहे. ही एज जी आहे ही मला स्वतः डिफाईन न करता मला युजर कडनं घ्यायची आहे. तर काय काय असेल, फर्स्ट लाईन तुमची नॉर्मल, तुम्ही एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. व्हेरिएबल डिक्लेअर केल्याने काय होईल, की सेम तुमचा एक 4 बाईटचा एक ब्लॉक बनणार. त्याचं नाव असेल एज, आणि एज मध्ये काही व्हॅल्यू असेल का नाही, बिकॉज ही जी व्हॅल्यू इथे जी काही येणार आहे ती आपल्याला युजर कडनं येईल. सो युजर कडनं व्हॅल्यू घेण्यासाठी, जसं आपल्याला आउटपुट देण्यासाठी आपण काय यूज करतो, प्रिंट एफ, तसंच युजर कडनं व्हॅल्यू घेण्यासाठी आपण काय यूज करू, स्कॅन एफ. सेम सेम सिंटॅक्स वगैरे सगळं सेम आहे. सो काय लिहायचं, फक्त स्कॅन एफ लिहायचं. स्कॅन एफ पण एक फंक्शन आहे. स्कॅनफ लिहायचा. स्कॅनफ नंतर तुमचं इथे काय येईल, फॉर्मॅट स्पेसिफायर, जे की %d वगैरे जे काही तुम्हाला कुठल्या टाईपचा डेटा तुम्हाला घ्यायचा आहे, फॉर्मॅट स्पेसिफायर येणार. फॉर्मॅट स्पेसिफायर नंतर तुमचं येईल व्हेरिएबलचं नाव. ओके, जे काही व्हेरिएबलचं नाव आहे ते व्हेरिएबलचं नाव येणार. आता काय होईल, फर्स्ट लाईन मध्ये तुम्ही आलं, तुम्ही ते प्रिंट पण करू शकता, एंटर युअर एज वगैरे काइंड ऑफ थिंग. स्कॅनफ त्याला भेटलं. जर त्याला स्कॅनफ भेटलं, त्याला समजलं की स्कॅनफ म्हणजे मला इनपुट येणार आहे. आता तुम्ही म्हटलं की मला एज हे घ्यायचं आहे. आता एज कसं असतं, आपली एज एकतर असेल एज नंबर्स मध्ये, म्हणजे 20, 50, 32 अशी. तुमची एज अशी असते का, जसं लेट से ए, बी, किंवा कुठलं नाव, लेट से AISH, असं असं नाव असते का, नाही. तुमची एज एक इंटिजर व्हॅल्यू असते. म्हणून स्ट्रिक्टली तुम्ही कंपायलरला सांगत आहे की जो कोणी असेल, बिकॉज युजर तर काही पण देऊ शकतो ना इनपुट, तो वर्ड्स टेक्स्ट मध्ये पण देऊ शकतो तुम्ही. तर तुम्हाला कंपायलरला स्ट्रिक्टली सांगायचं की मला फक्त इंटिजर नावाचा डेटा इनपुट घे. समजा कोणी येऊन आलं आणि त्यांनी एबीसीडी क्लिक केलं, एबीसीडी टाईप केलं, तर ती ऍज अ एज नाही, एज तुमची हर वेळेस नंबर असेल, आणि आपण ते ऍज अ नंबर डिक्लेअर पण केली आहे इथे. तर तुम्ही फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करणार %d, आणि जे काही तुमची व्हॅल्यू आहे, आता बघा इथे इम्पॉर्टंट आहे, इथे हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्कॅन ऑफ वगैरे केलं, सो हे तुमचं %d, तुम्ही बिकॉज इंटिजर आहे. हे झाल्यानंतर सेम तुम्हाला व्हेरिएबलचं नाव द्यावं लागते, बट इथे काय कॅच आहे, इथे तुम्हाला कुठलं ऑपरेटर यूज करावं लागेल, अँड, जिला की ऍड्रेस ऑफ ऑपरेटर म्हणतो आपण. कुठलं, ऍड्रेस ऑफ ऑपरेटर. आता ऍड्रेस ऑफ ऑपरेटरचं काम काय आहे, तो तुम्हाला सांगेल की हा जो व्हेरिएबल आहे, लेट से मी ते व्हेरिएबल काय घेतलं, एज, बिकॉज एज मध्ये तुम्हाला ती व्हॅल्यू टाकायची आहे. जे काही युजर लेट से 10 देईल, ही 10 व्हॅल्यू तुम्हाला कुठे टाकायची, इथे. ओके. तर ऍड्रेस ऑफ ऑपरेटर काय करेल, ही मेमरी तुम्हाला दिसायला मी ते छोटी लिहिली आहे, ड्रॉ केली आहे, बट मेमरी खूप मोठी असते. त्यामध्ये पुष्कळ बाईट्सची मेमरी असतात, वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात मेमरीमध्ये. तर त्या मेमरीमध्ये, एवढ्या मोठ्या मेमरीमध्ये त्याला प्रॉपर ह्याच ऍड्रेसवर जावं लागेल, इथे. करेक्ट. असं नाही झालं पाहिजे की ते लेट्स इथे वेगळं एक व्हेरिएबल आहे. ओके. आणि ह्या व्हेरिएबलचं नाव आहे लेट्स से नम. ओके. आणि इथे मी हा व्हेरिएबल डिक्लेअर सुद्धा केला, इंट नम. हा व्हेरिएबल डिक्लेअर केला. पण जेव्हा मी म्हणत आहे की यार युजर एजची व्हॅल्यू एंटर करा, तर ती व्हॅल्यू एंटर केल्यानंतर ही व्हॅल्यू इथेच गेली पाहिजे. ही व्हॅल्यू इथे गेली नाही पाहिजे, नम ह्या व्हेरिएबल मध्ये ही एज मध्येच गेली पाहिजे. म्हणजेच प्रॉपर ऍड्रेस वरती ती व्हॅल्यू गेली पाहिजे. आणि ऍड्रेस द्यायचा काम कोण करेल, तुमचा हा ऍड्रेस ऑफ ऑपरेटर. ऍड्रेस ऑफ ऑपरेटरने तुम्हाला तुमच्या मेमरीचा ऍड्रेस मिळेल. मेमरीचा, आय मीन टू से, की त्या मेमरीमध्ये हा व्हेरिएबल कुठे आहे. ओके. त्या मेमरीमध्ये, सॉरी, त्या मेमरीमध्ये हा व्हेरिएबल कुठे, हा एज नावाचा व्हेरिएबल इथे आहे ना, तर हे कसं करणार आहे, ह्या ऑपरेटरनी. ऑपरेटर आपण फक्त एकाच फंक्शन मध्ये युज करतो, जे आहे स्कॅनएफ. स्कॅनएफ मध्ये तुम्हाला ऍड्रेस ऑफ ऑपरेटर यूज करावं लागेल. त्याने काय होईल, की त्याला समजणार की एवढ्या मोठ्या मेमरीमध्ये एज नावाचा इथेच आहे यार. ओके. एज नावाचा व्हेरिएबल आहे, तो बरोबर इथे इथे जाणार, आणि तुम्ही जेव्हा 10 एंटर करेल, तुम्ही ही 10 व्हॅल्यू इथे एंटर होईल. ही जी व्हॅल्यू आहे ही 10 इथे इथे येऊन जाईल. ओके. सो कॅच पॉइंट काय आहे, सिंटॅक्स सगळं सेम आहे. जसं तुम्ही प्रिंट एफ करतो, तर स्कॅन एफ आहे. सिंटॅक्स सगळं सेम आहे. फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करायचा, फक्त तुम्हाला एक्स्ट्रा काय यूज करायचं, एक एक ऍड्रेस ऑफ ऑपरेटर, जे काय करेल, जे तुम्हाला रिटर्न करेल तुमच्या मेमरीचा ऍड्रेस. ओके. की मेमरीमध्ये त्या मेमरीचा ऍड्रेस, म्हणजे सॉरी, व्हेरिएबल, मेमरीमध्ये जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा ऍड्रेस. ओके. मेमरीचा. आणि असे वेगळे वेगळे हे फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करून सोडून द्यायचे. कारण की तुम्हाला आता ही व्हॅल्यू जी आहे, ही व्हॅल्यू तुम्ही न देता तुम्हाला युजर ही व्हॅल्यू देणार आहे. म्हणून डिक्लेअर नाही करायचं, फक्त म्हणजे इनिशियलाइज नाही करायची, आय मीन टू इनिशियलाइज करायचे, डिक्लेअर नाही करायचे की काय आहे काय नाही. ओके. सो आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि कंपायलर वरती बघू, नोट्स मध्ये सुद्धा बघू की काय आहे तर. ओके. सो मी एक सेंटेन्स, थोडं मला आता रिअलाइज झालं की मी रॉंग बोलली, इनिशियलायझेशन आणि डिक्लेरेशन. आणि मला हे म्हणायचं होतं की मी थोड्यासाठी हे रब करते. आय मीन टू से की इंट एज
हा पार्ट तुमचा काय झाला, डिक्लेअर डिक्लेअर करायचा पार्ट. आणि जेव्हा तुम्ही कुठली तरी व्हॅल्यू यामध्ये टाकता तो म्हणजे इनिशियलाइज, तो तुम्ही व्हेरिएबल इनिशियलाइज केला विथ द व्हॅल्यू 10. बट आता आपल्याला व्हॅल्यू युजर कडनं घ्यायची आहे, तर तुम्ही काय करायचं, फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करून सोडून द्यायचं, बिकॉज ती जी व्हॅल्यू जी येणार आहे ती कोणाकडनं येणार आहे, आपल्याला युजर कडनं. ओके. सो कंपायलर वरती बघू आपण की मग तुमचा हे जे काही थेरी मी लिहिली आहे ते थेरी बघू किंवा थेरी आधी कसं पण लेट्स से कंपायलर वरती बघू आपण. काय करायचंय, नॉर्मल तुमचा हा कोड आहे. लेट्स से की मी एक इंट एज नावाचा व्हेरिएबल घेतला. ओके. इंट एज नावाचा व्हेरिएबल आता एम्प्टी असणार, बिकॉज ती व्हॅल्यू आपण युजर कडनं घेणार आहे. सो मी एक नॉर्मल मेसेज टाकत आहे युजर साठी की एंटर द व्हॅल्यू ऑफ एज. ओके. यांनी काय एंटर केल्याने असं असं म्हटल्याने काय होणार आहे का, नाही. प्रिंटएफ काय करतो, फक्त आउटपुट द्यायचं काम करेल. तर तो काय करेल, इफ मी प्रिंट केलं, इफ मी रन केलं हा कोड, तर एंटर द व्हॅल्यू ऑफ एज म्हणून येतो. त्यांनी इनपुट वगैरे काहीच घेणार नाही, नॉर्मल एक स्ट्रिंग आहे ते मी प्रिंट केली. आता समजा मला व्हॅल्यू इनपुट घ्यायची, तर मला कुठलं फंक्शन यूज करायला लागेल, स्कॅनएफ. स्कॅनएफ फंक्शन पण हा एसटीडीआयओचाच पार्ट आहे, याची डेफिनेशन पण यामध्येच लिहून आहे स्कॅनएफची. इनपुट आउटपुट बघा, स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. सो स्कॅनफ लिहून तुम्हाला काय करावं लागेल, पर्सेंट फॉर्मॅट स्पेसिफायर, तुमचं इंटिजर असणार आहे इनपुट येणारा, इंटिजर घेतलं मी. आणि मेन काय आहे, ऍड्रेस ऑफ ऑपरेटर. आणि याने काय करणार की तुमच्या व्हेरिएबलचा ऍड्रेस, त्याला ऍड्रेस मिळाला आणि जे काही व्हॅल्यू टाकेल ते त्या एज नावाच्या ब्लॉक मध्ये, जो ब्लॉक आधी खाली होता त्या ब्लॉक मध्ये जाऊन फिक्स होईल. आणि पुन्हा आता मी म्हटलं की प्रिंट एफ, आता मला पुन्हा एज ची व्हॅल्यू प्रिंट करायची. आतापर्यंत आपल्याकडे एज ची व्हॅल्यू नव्हती, पण लाईन नंबर 8 मध्ये तुम्हाला एज ची व्हॅल्यू काहीतरी आली आहे, व्हॉट एव्हर द युजर देईल, तर पुन्हा ती व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट करायची आहे. ओके. सो प्रिंट करून काय प्रिंट करणार आहे आपण, प्रिंट कसं करतो, फॉर्मॅट स्पेसिफायर सेम, फक्त इथे ऍड्रेस ऑफ ऑपरेटर यूज नव्हता, तुम्हाला फक्त व्हेरिएबल, जो ज्या काही व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू आहे ती प्रिंट करायची आहे. व्हॅल्यू कुठल्या व्हेरिएबल मध्ये आहे, एज एज या व्हेरिएबल मध्ये. सो ती प्रिंट होईल. इफ आय रन इफ आय रन तर काय झालं, एंटर द व्हॅल्यू ऑफ एज. लेट से मी व्हॅल्यू टाकली 40, मी एंटर केलं तर 40 आली मला. करेक्ट. किंवा तुम्ही हे थोडं मॉडीफाय पण करू शकता की युअर एज इज, असं म्हटलं मी तर काय होईल, काय नाही होत. डबल कोट्स मध्ये जे काय आहे ते ऍज इट इज प्रिंट होईल. बघा, डबल कोट्स मध्ये काय आहे, युअर एज इज हे प्रिंट होईल. पर्सेंट डी काय असतं, पर्सेंट डी फॉर्मॅट स्पेसिफायर आहे, तो रिप्लेस होईल कशाने, एजनी. मी रन केलं तर युअर एज, एंटर द व्हॅल्यू ऑफ एज 20, लेट्स से एंटर केलं, युअर एज इज 20. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की मी काय काय एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत आहे. सिम्पल आहे. प्रिंटएफने प्रिंट होणार, स्कॅनएफने इनपुट येणार. इनपुट घ्यायसाठी तुम्हाला मेन आहे ऍड्रेस ऑफ ऑपरेटर. लेट से मी ऍड्रेस ऑफ ऑपरेटर टाकत नाहीये. ओके. तर एक सेगमेंटेशन फॉल्ट नावाचा एरर येतो, तो इनपुटच नाही घेणार, बिकॉज त्याला कळणारच नाही की तुमचं हे कुठे आहे, काय म्हणते, ऍड्रेस कुठे आहे. मी म्हटलं की ठीक आहे एज टाका, टाकली 20, मी एंटर केलं, काय आलं, सेगमेंटेशन फॉल्ट. एरर कसं रीड करायचं नंतर सांगते, बट हा फॉल्ट आहे जेव्हा तुम्ही ऍड्रेस ऑफ ऑपरेटर प्रोव्हाइड नाही करत, तर तो एरर येतो. तर इथे म्हणून काय कुठला ऑपरेटर प्रोव्हाइड करावा लागेल, ऍड्रेस ऑफ ऑपरेटर. ज्यांनी काय होईल, ज्यांनी त्याला ऍड्रेस मिळणार त्या याचा, त्या ब्लॉकचा ऍड्रेस मिळणार, म्हणजे इथे हा आहे ना. जसं आता हा ब्लॉक आधी खाली होता, आता काय, हा ब्लॉक इथे काही नाही, हा ब्लॉक आहे, ह्या ब्लॉकचं नाव एज आहे. त्याला नाही माहिती एज कुठे आहे पूर्ण मेमरीमध्ये. जेव्हा तुम्ही असं दिलं तेव्हा त्याला कळलं की अरे एज इथे आहे, आणि इथे जाऊन त्यांनी 20 ची काय व्हॅल्यू आहे ती टाकली. आणि मग यानंतर तुम्ही जेव्हा प्रिंट करत आहे पर्सेंट डी वगैरे, आणि आणि म्हणत आहे एज, तेव्हा तो काय करेल, मेमरीमध्ये पुन्हा जाईल, आणि मेमरीमध्ये एज कुठे आहे, इथे, आणि एजची व्हॅल्यू किती आहे, 20. मग सेम प्रोसेस फॉलो होते जशी पहिले व्हायची प्रिंटएफ मध्ये. प्रिंटएफ मध्ये पण जेव्हा तुम्ही प्रिंटएफ करायचं सेम व्हायचं ना. फक्त प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे फक्त डिफरन्स काय आहे की फर्स्ट, प्रिंटएफ मध्ये जेव्हा तुम्ही नॉर्मली डिक्लेअर केलं, तर तुम्ही ऑलरेडी ऑलरेडी त्या ब्लॉकमध्ये ऑलरेडी व्हॅल्यू राहायची. म्हणजे लेट्स मी एज म्हटलं तर त्यामध्ये ऑलरेडी 20 ही व्हॅल्यू राहायची. पण आता ही 20 जी व्हॅल्यू आहे ही कशाने येते, स्कॅनफनी, युजरकडनं. आणि मग नंतर जाऊन ही व्हॅल्यू इथे प्रिंट होत आहे. ओके. सो आय होप तुम्हाला ओके समजलं असेल. आणि मी नोट्स पण क्विकली शेअर करते, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. काहीच नाहीये, जे मी तुम्हाला सांगितलं तेच आहे सगळं. स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही स्वतः पण रीड करणार, तरी पण तुम्हाला समजून जाईल की काय आहे तर. ओके. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. नसेल समजला तर पुन्हा एकदा बघा, याचे स्क्रीनशॉट घ्या. मी नोट्स रीड करत नाहीये, बिकॉज ऑलरेडी आपला 14-15 मिनिटचा व्हिडिओ होत आहे हा. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं मला विचारा, कमेंट्स मध्ये विचारा, बट इट्स क्वाईट सिम्पल. आणि
पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजूनच जाईल. ओके देन. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.